नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र आणि सांख्यिकीमधील एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, तो म्हणजे विभाजन मूल्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण अतिशय सोप्या भाषेत ही संकल्पना समजून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करू. या सांख्यिकीय माहितीची समान भागांत विभागणी करणं म्हणजे विभाजन मूल्य होय. आपण यापूर्वी मध्यगा शिकलो आहोत. माहितीचे दोन समान भाग करते. त्याचप्रमाणे माहितीचे अधिक भाग करण्यासाठी चतुर्थक, दशमक आणि शतमक वापरले जातात. चतुर्थक म्हणजे अशी मूल्ये जी संपूर्ण माहितीचे 4 समान भागांत विभाजन करतात. हे सूत्र रूपात पाहू. सूत्र क्वार्टाइल्स I equal size of IN plus 1 dividation 4th observation. Yes, that's correct. जी मूल्ये सामग्रीचे 10 समान भाग करतात त्यांना दशमक म्हणतात. एकूण 9 दशमक असतात. डिसाइल्स 1 ते डिसाइल्स 9. दशमकचे सूत्र डेसाइल्स I equal size of I into n plus 1 divided by 10th observation. शतमकची व्याख्या. जी मूल्ये सामग्रीचे 100 समान भाग करतात त्यांना शतमक म्हणतात. एकूण 99 शतमक असतात. पर्सेंटाइल्स 1 ते पर्सेंटाइल्स 99. The formula for percentiles I is equal to the size of IN plus 1 divided by 100. This observation will help you. हे नेहमी लक्षात ठेवा. मध्यगा इक्वल 2 इक्वल डिसाइल्स 5 इक्वल पर्सेंटाइल्स 50 या सर्वांचे मूल्य एकच असते. सोडवलेले उदाहरण. समजा आपल्याला काही संख्या दिल्या आहेत. 10, 15, 8, 12, 20. पहिली पायरी संख्या चढत्या क्रमाने मांडणे. 8, 10, 12, 15, 20. दुसरी पायरी एकूण संख्या n मोजणे. तिसरी पायरी सूत्राचा वापर करून योग्य ते मूल्य काढणे. चतुर्थक, दशमक आणि शतमक सर्वांसाठी ही प्रक्रिया सारखीच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण विभाजन मूल्य म्हणजे काय आणि ती कशी मोजतात हे पाहिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विषय समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच सोप्या शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.